हा देह देव इच्छिता ती बाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. आदिशक्ती कमलाई मातेच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. चौधरी पाटील परिवाराचं भूषण स्वर्गीय हरिभक्तिपरायण पूजनीय नवनाथ भीमराव पाटील चौधरी यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा मानवी देहातीत असणाऱ्या भाग्यांचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यासमोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारा मानवी देहाचं महत्त्व प्रतिपादित करतात. देवादिकांना दुर्लभ असा देह तुम्हाला आम्हाला मिळाला, हे आमचं पहिलं भाग्य. अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाव. भगवंताने दिलेला देह भगवत चरणी दास्यत्वाच्या रूपाने आम्ही समर्पित केला, आम्ही धन्य झालो, हे आमचं दुसरं भाग्य. अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भाव. भगवंताची सेवा करण्याकरता, भजन करण्याकरता, वडीलधाऱ्यांची सेवा करण्याकरता आयुष्यरूपी साधन आम्हाला मिळालं आणि त्या साधनाद्वारा सच्चिदानंद पदवी आम्हाला प्राप्त झाली, हे आमचं तिसरं भाग्य. अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भाव. देह, दास्यत्व आणि आयुष्य या संपूर्ण सेवेद्वारे या मृत्यूलोकामध्येच आम्हाला या देहाद्वारे स्वर्ग सुखाची प्राप्ती झाली, हे आमचं चौथं भाग्य. अभंगाच्या चौथ्या चरणाचा भाव. विठ्ठल विठ्ठल. समस्त मंडळी श्री क्षेत्र झरे, समस्त भजनी मंडळ श्री क्षेत्र झरे आणि पंचकृषी, समस्त चौधरी परिवाराच्या वतीनं स्वर्गीय नवनाथ दादांचे दोन चिरंजीव सुहास दादा आणि महेश दादा हे दोन चिरंजीव आहेत आणि दोन सुकन्या आहेत, सौभाग्यवती अश्विनीताई आणि सौभाग्यवती अर्चनाताई आणि समस्त चौधरी पाटील परिवार. या परिवाराच्या वतीनं स्वर्गीय हरिभक्तिपरायण नवनाथ दादांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होतंय. त्यानिमित्ताने आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला, ते आपल्या तालुक्याचं वैभव, आपल्या पंचकृषीचं भूषण, महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंग गाजतोय, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माझे जिवलग मित्र हरिभक्तिपरायण मृदंग अलंकार सागरजी महाराज गुंजाळ यांच्या आग्रहास्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. या परिसरामध्ये अनेकदा सागरदादांच्या माध्यमातून सेवेचा योग आलेला आहे. आजही तुमचं सर्वांचं दर्शन होतंय, याचं श्रेय सागरदादांना जाते. सध्या शारदीय नवरात्र उत्सवाचा धावपळीचा काळ आहे, परंतु सागरदादाने खूप अगोदर ही तारीख माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. या परिवाराच्या वतीनं ही जबाबदारी त्यांच्यावरती आहे, गुणीजनांची, महाराज मंडळींची, भजनी मंडळाची, आणि सुंदर असं नियोजनाची नजर असलेलं व्यक्तिमत्व सागरदादा. त्यांना वंदन आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, भजन सम्राट, स्वररत्न हरिभक्तिपरायण धनंजयजी महाराज उपस्थित आहेत. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, भजन सम्राट, स्वररत्न हरिभक्तिपरायण भूषणजी महाराज उपस्थित आहेत. दोघांचेही आवाज फार छान आहे, गोड आवाज आहे. साक्षात सरस्वती माता प्रसन्न आहेत.
हरिभक्तीपरायण पूजनीय बापूरावजी महाराज उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा वंदन करतो. जोरदार टाळी वाजवा बापूराव महाराजांकरता. हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज हजारे. बाळासाहेबजी महाराजांना सुद्धा वंदन. बरं, आमचे नाव कधीच आहेत ते. बाळासाहेबजी महाराजांना वंदन आहे. समस्त भजनी मंडळ अर्जुनजी महाराज आहेत, महाराजांना सुद्धा वंदन. बरं, आणि उपस्थित समस्त भजनी मंडळ विनेकरी बाबा तुम्हाला वंदन. तुमचे सगळे सहकारी सगळ्यांना वंदन करतो. समोर बसणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, माझे तरुण मित्र, माझ्या माता बहिणी आणि भजनी मंडळातील सर्व सदस्य मंडळी, आपल्या गावातील परमार्थ जपणारी सर्व वयोवृद्ध मंडळी, ज्ञानवृद्ध मंडळी, सर्वांना अंतःकरणापासून वंदन करतो. आज स्वर्गीय नवनाथ दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण स्वर्गीय नवनाथ दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत आहोत. स्वर्गीय नवनाथ दादांचं जीवन त्यांनी तुमच्या माझ्यामध्ये व्यतीत केलं. वारकरी संप्रदायामध्ये संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारा महात्मा म्हणजे स्वर्गीय नवनाथ दादा आहे. भजनी मंडळामध्ये मृदंगाची सेवा करणारं म्हणजे स्वर्गीय नवनाथ दादा हे पुण्यात्मा आहेत. त्यांनी गावातील कोण्याही घरी भजन असू दे, अगदी वाऱ्या हाती निरोप आला तरी भजन कधी चुकवलं नाही. भजनी मंडळाच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे म्हणजे स्वर्गीय नवनाथ दादा आहेत. आपल्या सगळ्यांमध्ये राहून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन या प्रपंचामध्ये या परिवाराची जडणघडण करून आज स्वर्गीय नवनाथ दादा आपल्यामध्ये नाही आहे. आज टाळ मृदंगाचा गजर सुरू आहे. जरी नवनाथ दादा देहरूपानं नसले तरी ते आत्मरूपानं आपल्यामध्ये आहेत गड्या. आज स्वर्गीय दादा देवाला म्हणत असतील, देवा मी आयुष्यभर जेवढे माणसं जपले, गावातील आहेत, नाते परिवारातील आहेत, मित्र परिवारातील आहेत, परिसरातील आहेत, जेवढे माणसं मी जपलेत ना तेवढे माणसं मला आज निरोप देण्याकरता या धर्ममंडपात उपस्थित आहेत. ही कमावलेली मी श्रीमंती आहे, ही माणुसकीची श्रीमंती या धर्ममंडपात मला निरोप द्यायला हजर आहेत. देवा मी तुझे ऋण व्यक्त करतो देवा की मला हे सगळं बघण्याचं भाग्य तू प्राप्त करून दिलं. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. की जी नवनाथ दादांनी कमावलेली श्रीमंती आहे. आपण इतरांच्या सुखदुःखात सहभागी झालो ना तरच आपल्या सुखदुःखामध्ये कोणी सहभागी होत असते. जसं पेराल तसं उगवेल. स्वर्गीय दादांनी जी माणुसकी पेरली ना ती माणुसकी आज या धर्ममंडपात उपस्थित आहेत. नवे नवनाथ दादांनी देह ठेवल्यापासून ते आजपर्यंत बरीच ज्ञात अज्ञात मंडळी या परिवाराचं सांत्वन करून गेलेली आहेत. या परिवाराची श्रीमंती खऱ्या अर्थानं आज या निमित्ताने पाहायला मिळतात. आज जरी देहरूपानं दादा नाहीत पण आत्मरूपानं ते देवाचे आभार मानतात. यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीची या. स्वर्गीय दादा देवाला म्हणत असतील की माझ्या समारोपाला ही मंडळी उपस्थित आहे ना, माझ्या जन्माचं सार्थक झालं. स्वर्गीय नवनाथ दादाला माणसं सोडून करमलं नाही, एकटे पण त्यांना कधी आवडलंच नाही. भजनी मंडळातल्या एखाद्या सदस्याला फोन करतील, गप्पा मारायला बोलून घेतील, भजन करत बसतील.
कधी कोणाशी आबोला धरलाच नाही. त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर हे सगळं वर्णन मी करतोय. मला आल्याबरोबर सागरदादांनी माहिती दिली नाही, अन्य कोणी माहिती दिलेली नाही. फक्त फोटो पाहिला आणि त्या फोटोकडे पाहून हे सगळं वर्णन आहे. हो, व्यक्ती महत्वाचा, चेहराच त्याचं जीवन सांगत असतो. फक्त चेहरे वाचता आले पाहिजे. सध्याचा काळ हा फेस रिडिंगचा आहे आणि मॉब सायकोलॉजीमध्ये फेस रिडिंगला फार महत्व आहे. ज्याला चेहरे वाचता आले ना, तो जगामध्ये सगळ्यात यशस्वी माणूस आहे. आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ही आपण केलेलं सत्कार्य दाखवत असते. आपली प्रसन्नता ही आपला परमार्थ दाखवत असते. आपली प्रसन्नता ही आपला दान धर्म दाखवत असते. आपली प्रसन्नता ही आपले विचार दाखवत असते. माणूस परिस्थितीनं गरीब असला तरी चालेल, पण विचारानं तो श्रीमंतच असला पाहिजे. विचारानं आणि सेवेनं श्रीमंत असणारा व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय नवनाथ दादा. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. कसं होतं दादांचं जीवन? कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. सर्वांवरती फिरविला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात या चौधरी परिवाराकडे फिरवली पाठ. परंतु चौधरी परिवार आजही स्वर्गीय नवनाथ दादाची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदनापरी देह झिजविला, चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. आज हा परिवार दुःखात आहे. दादांनी जसं घर सोडलं, देह त्याग केला, तशी त्यांच्या जाण्यानं जी जागा रिक्त झाली ना, ती जागा अन्य कोणीच भरून काढत नाही. दादा आपल्या घरातील आईची जागा आईच भरून काढते, वडिलांची जागा वडील भरून काढतात, आजी आजोबांची जागा आजी आजोबाच भरून काढतात. अन्य कोणी प्रयत्न करू शकत नाही, ती जागा भरून निघत नाही. ज्या दिवशी आपल्या घरातील सदस्य देह रूपाने निघून जातात आणि त्यांचा अंत्यविधी होतो ना, त्या दिवशी तो दिवस म्हणजे आपल्या दृष्टीनं सगळ्यात दुःखाचा दिवस आहे. दादा अंत्यविधी आटोपल्यानंतर ज्यावेळी आपण आपल्या घराकडे माघारी फिरतो, त्यावेळी आपली पावलं जड पडलेली असतात. आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपलंच घर आपल्याला परक वाटायला लागतं. कारण वडीलधाऱ्यांच्या वास्तव्यानं आपली जीवनरूपी वास्तू पवित्र झालेली असते. आईची भूमिका आई झाल्यावर कळतं, वडिलांची भूमिका वडील झाल्यावर कळतं. आई हे घरातील पालनीय तत्व आहे आणि वडील हे घरातील संरक्षणीय तत्व आहेत. आज स्वर्गीय नवनाथ दादा फक्त फोटोत आपल्याला भेटतील, प्रत्यक्षात प्रयत्न केला तरी ते भेटू शकत नाही. विज्ञानामध्ये सगळ्या गोष्टींचं अपडेटिंग आलेलं आहे. विज्ञानामध्ये सगळ्या गोष्टींचं, सगळ्या सॉफ्टवेअरचं अपडेटिंग आलेलं आहे. पण आपण विज्ञानाला विचारू, गुगलला विचारू, यूट्यूबला विचारू की आमचे स्वर्गीय नवनाथ दादा आमच्यात नाही आहे, जरा त्यांचा आवाज ऐकवताल का आम्हाला? गुगलला सांगू आपण, नवनाथ दादाचं जीवनपट दाखवशील का रे बाबा? या सृष्टीमध्ये विज्ञान सगळ्या गोष्टी देतं माऊली, परंतु गेलेली व्यक्ती विज्ञान आम्हाला देऊ शकत नाही. जोपर्यंत नवनाथ दादा आपल्यात होते, अखंड मायेचा झरा पाझरत होता. परिवारासारखं प्रेम त्यांनी भजनी मंडळावर केलं, परिवारासारखं प्रेम त्यांनी मित्र परिवारावर केलं. कधीच कोणाबरोबर द्वेषबुद्धीनं नवनाथ दादा वागले नाही हो. आपल्या गावातील देव माणूस कोण हा जर प्रश्न विचारला तर सगळ्यात पहिले नाव नवनाथ दादाचं समोर येईल. आपल्या गावातील एक उत्तुंग शिखरावर पोहोचलेलं चांगल्या स्वभावाचं देव माणूस आज आपल्यात नाही आहेत, पुण्यात्मा आपल्यात नाही आहेत. जरी ते आपल्या देहरूपानं नाही, पण हा सगळा सोहळा ते पाहतात. माझ्या माऊलींनी वर्णन केलेले 2 सोहळे आहेत, त्यात आजचा सोहळा आहे जन्म मृत्यूची या, एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळीया, ना म्हणून धनंजया जिया परी, जिया परी. पहिला जन्माचा सोहळा, दुसरा मृत्यूचा सोहळा. आमचा जन्म झाला, आमच्या आई वडिलांनी जन्माचा सोहळा साजरा केला. दादा पेढे घ्यायची ऐपत नव्हती, साखर पान वाटलं, पण आमच्या जन्माचं स्वागत केलं. आई वडिलांनी, आजी आजोबांनी, वडीलधाऱ्यांनी आपल्या परिवारात जे योगदान दिलं ना, ते योगदानाची किंमत शब्दात होऊ शकत नाही.
दिवसभर सांगत बसलो तरी ते शब्दामध्ये त्यांची किंमत होत नाही. जगामध्ये सगळ्यात मोठा त्याग जर कोणता असेल तर तो आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा असतो. सगळ्यात मोठा त्याग आहे. जग हे स्वार्थपोटी जवळ येईल, पण स्वार्थ नसताना देखील जे आम्हाला जवळ ठेवतात ते आपल्या घरातील वडीलधारे असतात. मी माफी मागून बोलतो आपल्याला, जग हे फक्त स्वार्थपोटी जवळ येतं. तुम्ही माफ करा मला. आणि स्वार्थ संपला की तुमचं नाव सुद्धा विसरून जातं. आणि याच्या पुढे सांगू तुम्हाला, तुम्ही 100 वेळा चांगलं वागले आणि एकदा चुकले तर जग म्हणतं हा माणूस चुकीचा आहे. आणि तुम्ही 100 वेळा चुकले आणि एकदाच बरोबर आले तर आपल्या घरातील वडीलधारे म्हणतात माझं लेकरू बरोबर आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. वा, गंधर्व सभा खूप श्रीमंत आहे. गायनाचार्य, भजनी मंडळ, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीम राहिली माझ्याकडून. छान आहे, त्यांना टाळी वाजवा एकदा जोरात. साऊंड सिस्टीम त्यांनाही धन्यवाद. यूट्यूब चॅनल ऑपरेटरांनाही धन्यवाद. आजचं कीर्तन विश्वात पाहता येईल आपल्याला. आजचं कीर्तन आजपासून उद्या त्यांनी एकदा पब्लिश केलं ना की कधी घर बसले आपल्याला कीर्तन पाहता येईल. आठवणी असतात. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. लाभ नसताना प्रेम करणारा वर्ग म्हणजे वडीलधाऱ्यांचा आहे. मुलगा क्लास 1 ऑफिसर झाला तर मुलांनी क्लास 1 ऑफिसर झाल्याबरोबर व्हिजिटिंग कार्ड छापले, पण ज्या वडिलांनी त्यांना क्लास 1 ऑफिसर केलं ना ते वडील कधी कार्ड छापत नाही. ऐसी कळवळ्याची जाती. वडिलांना विचारलं ना तुमचा मुलगा क्लास 1 ऑफिसर झाला हो, ते म्हणतात हो, त्यांनी अभ्यास केला आणि त्यांचे तेच यशस्वी झाले. आईला विचारा, स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन उपवास करतात, नवरात्रामध्ये उपवास करतात, आदिशक्तीला म्हणतात माझ्या लेकरांना सुखी ठेवा. मी माफी मागून बोलू का, जग हे आपल्याकरता कधी हात जोडत नाही. जग हे आपल्याकरता कधी हात जोडणार नाही देवाकडं. हो, मला अजून एकही माणूस असा भेटला नाही की बा रंजाळे महाराज तुम्हाला पंढरीच्या वारीला वेळ नाही, मग मी तुमच्यावरची वारी करतो बा. तुम्हाला हनुमानजी महाराजांचं दर्शन घ्यायला वेळ नाही, तुमच्यावरचं आज मी दर्शन करून येतो बरं का. पण वडीलधारे आहेत आपल्या घरातले, ते नक्कीच म्हणणार आहे
माझ्या लेकराला वेळ नसतो, पंढरीची वारी आहे देवा, त्यांच्या वारची वारी मी करते, त्यांच्या वारची वारी मी करतो. दोन हात आणि तिसरं मस्तक देवाजवळ सदैव झुकेल ते फक्त आपल्या वडीलधाऱ्यांचं झुकणार आहे. म्हणून वेदानं पहिल्या पूजेचा मान दिला मातृदेवो भव, दुसऱ्या पूजेचा मान दिला पितृदेवो भव, तिसऱ्या पूजेचा मान दिला आचार्य देवो भव आणि चौथ्या पूजेचा मान दिला अतिथी देवो भव. विठ्ठला विठ्ठला घरामध्ये वडीलधाऱ्यांचं असणं म्हणजे घराला देव पण असतं. घरातून एकदा लेक सासरला निघाली ना की घरातील माया संपून जाते, हळूहळू कमी होत जाते. आणि ज्या घरातील वडीलधारे, वडील आजोबा हे देह रूपाने गेले ना, ते घर आधाराला पोरकं होतं. जोपर्यंत वडील घरात बसलेले तोपर्यंत कोणीही पापाची वाईट नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. वडील घरात आहे, आधार आहे. लेकरांना सुद्धा आधार असतो, ते फक्त दारात बसू देत तरी मोठा आधार असतो. आज नवनाथ दादांची चिरंजीव सुहास दादा, महेश दादा हे वडिलांच्या प्रेमाला पोरके झालेत. आमच्या ताई साहेब आहेत, अश्विनी ताई, अर्चना ताई, या दोन भगिनी पोरक्या झाल्यात. आज त्यांना काही केलं तरी नवनाथ दादांचं प्रेम पाहायला मिळणार नाही. आज ते देवाला म्हणत असतील, देवा तुझा माझा कार्य वैर काय, देवा तुझा माझा कार्य वैर काय, देवा तुझा माझा कार्य वैर काय, देवा तुझा माझा
तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखव. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाद्वारा आपल्याला 12 वाजता थांबायचे, अजून अभंग बाकी आहे. अभंगात प्रवेश करतो आता. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मानवी देहामध्ये 4 युगांचा अनुभव घेतला. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग. कृतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगजींच्या रूपानं भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपानं त्यांनी स्वतः भजन केलं. 4 युगांची भक्ती. आपलं भजन 1 जन्माचं, जगद्गुरूंचं भजन 4 युगांचं. युग कुठं आणि आपला 1 जन्म कुठं. एवढं भजन घडलं ना की त्या मानवी देहामध्ये एवढी पावित्रता आली की ज्या गावामध्ये माझे जगद्गुरु जातील ना ते पूर्ण गाव भजन करायला लागायचं. पिकली हे वाचा राम नामी. आपल्या वाणीमध्ये सतत भजन घडलं ना तर वाणीमध्ये एक सामर्थ्य प्राप्त होतं, साधना घडते, तपश्चर्या घडते. एका मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे, वाणीमध्ये इतकी ताकद आहे की वाणीद्वारे आपल्याला सहज भगवंतापर्यंत पोहोचता येतं. म्हणून 2 गोष्टी जपून वापरायच्या, आपल्याकडचं पाणी आणि आपल्या मुखातली वाणी. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सलग 12 वर्ष खरं बोला. किती वर्ष? सलग 12 वर्ष खरं बोला. 12 वर्षानंतर तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भजनाद्वारे या देहाला इतकं पावित्र्य प्राप्त झालं, या देहाने इतकं भजन केलं माझ्या जगद्गुरूंच्या की ते एकांतात असो लोकांतात असो सांगावं लागत नव्हतं त्यांना भजन करा. आपण भजन. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. नामामुळे वाचा इतकी पवित्र झाली की जे बोलतील ते व्हायला लागलं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अनुभव आहे आजच्या अभंगामध्ये की संतांना काय सिद्धी प्राप्त झाल्यात ते या देहामध्ये, भगवंताला काय आनंद मिळाला तो या देहामध्ये. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्रजी मनुष्य देह धारण करतात तो आनंदा करता, सुखा करता. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींचं आणि रावणाचं युद्ध संपलं. प्रसंग ऐका, लक्षपूर्वक ऐका, गोड प्रसंग आहे. युद्ध संपलं, सायंकाळ झाली. भगवान प्रभू रामचंद्रजींनी युद्धभूमीवर नजर टाकली. अनेक योद्धे मारले गेलेले चंद्राच्या शीतल छायेमध्ये युद्धभूमीवर जणू काही रक्ताचा सडा शिंपडावा अशी युद्धभूमी चमकते. माझे भगवान प्रभू रामचंद्रजींनी युद्धभूमीवरचा आक्रोश पाहिला. माता भगिनी रडत होत्या, ऊर बडवत होत्या, केस मोकळे सोडून ढसढसा रडत होत्या. भगवान प्रभू रामचंद्रजी उद्विग्न झाले, पश्चातापाने दग्ध झाले की आपल्या हातून फार मोठं पाप घडलं. आज एकांतात जाऊन बसले. युद्धभूमीवर रावणाच्या धर्मपत्नी आल्या, मंदोदरी माता. 5 पतिव्रतांमध्ये एक पतिव्रता मंदोदरी माता. मंदोदरी मातेनं रावणाच्या मृतदेहाचं दर्शन घेतलं, स्वतःच्या हाताने कपाळावरचं कुंकू पुसलं. युद्धभूमीवर आवाज दिला, माझ्या मालकाला ज्यांनी मारलंय मला त्यांना भेटता येईल का? एक सेवक आला, मंदोदरी मातेला भगवान प्रभू रामचंद्रजींच्या जवळ आणून सोडलं, निघून गेला.
भगवंत पाठमोरे बसलेले आहेत. मंदोदरी मातेची सावली अंगावर पडणार. भगवंताला कोणीतरी आल्याचा भास झाला. तत्परतेनं उठून उभे राहिले, मागे वळून पाहिलं, मंदोदरी माता आहे. हात जोडले, प्रणाम माते, मला क्षमा करा, आज तुमच्या कपाळावर कुंकू नाहीये, याला मी जबाबदार आहे. या युद्धभूमीवर जो आक्रोश सुरू आहे त्याला मी जबाबदार आहे. युद्ध व्हावं माझी इच्छा नव्हती, तुमच्या मालकाच्या हट्टापुढं माझा नाईलाज झाला, मला क्षमा करा, मी माफी मागतो. मंदोदरी माता म्हणे, प्रभू मी तुम्हाला शिव्या शाप द्यायला आलेलेच नाहीये. मला आज आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की माझे मालक आजपर्यंत कधी पराभूत झाले नव्हते. पराभव नावाचा शब्द माझ्या मालकाच्या संग्रहातच नव्हता. ज्यांनी 33 कोटी देव बंद केले ते माझे मालक, भगवान शिवाजींचं वरदान प्राप्त असणारे माझे मालक, या विश्वातील सगळ्यात विद्वान म्हणून प्रसिद्ध असणारे माझे मालक, आज कोणत्या शक्तीनं त्यांना पराभूत केलंय, मला त्या शक्तीचं दर्शन घ्यायचंय म्हणून मी आले. आणि आल्याबरोबर मला त्या शक्तीचं दर्शन झालं. प्रभू, माझे भगवान प्रभू रामचंद्रजी विचारतात, कोणती शक्ती? त्यावेळी मंदोदरी मातेनं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. मंदोदरी माता म्हणतात, माझ्या मालकाकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या, परंतु माझ्या मालकाची माता बहिणींकडे पाहण्याची नजरच चांगली नव्हती. मी 1000 वेळा समजावून सांगितलं, आधी भगवती सीता माता आहे त्या, तुम्ही ज्यांचा अपमान केला, अनादर केला, ज्यांचं अपहरण केलं, त्या कोण आहेत? आधी भगवती सीता माता आहे. आपण त्यांचे सेवक आहोत, आपण त्यांची सेवा करावी. तुम्ही अजूनही बदल करा, माफी मागा आदिशक्तीची, माफ करतील त्या. पुढं परिणाम घोर होणारे मला स्वप्नामध्ये तसे संकेत मिळत आहेत. पुढं परिणाम भयंकर आहे. मी सांगत होते त्यांना, माझं ऐकलं नाही. अनादर घडला माता बहिणींचा. प्रभू मी तुमच्या जवळ आले, मी परस्त्री आहे, तुम्ही माझी सावली सुद्धा अंगावर पडू दिली नाही. सावली अंगावर पडायच्या आत तुम्ही उठून उभे राहिले आणि हात जोडून मला वंदन केलं आणि पहिला शब्द उच्चारला, प्रणाम माते. हा माझा एकटीचा सन्मान नाही, तर भारतभूमीच्या कुशीत जन्माला आलेल्या माझ्या सगळ्या माता बहिणींचा सन्मान तुम्ही एका शब्दात केला. आणि या सन्मानामुळेच या विश्वामध्ये आजपासून तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम नावानं ओळखलं जाणार आहेत. अनेक पुरुष जन्माला येतील, पण मर्यादा ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये सगळ्यात उत्तम पुरुष म्हणजे तुमचा गौरव केला जाईल. या गौरवाकरता, या आनंदाकरता, या सुखाकरता भगवान परमात्मा मृत्यू लोकात येतात, ही अपेक्षा व्यक्त करतात. अभंगाचं पहिलं चरण. इहलोकी इहलोकीचा
महत्व प्रतिपादित करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. बरं, आता आपण विचारू जगद्गुरूंना की देवाला स्वर्गात देह मिळाले नाही का हो? देवाला वैकुंठात देह मिळाला नाही का? स्वर्गामध्ये देवतांना देह आहेत, वैकुंठामध्ये सुद्धा देह आहेत, परंतु देह तिथं मिळून उपयोग नाही, कारण तिथं त्या देहात तिथं भजन घडत नाही. या भजनाचा आनंद फक्त मृत्यूलोकात आहे, तो मनुष्य देहात आहे. स्वर्गात जर भजन झालं असतं तर स्वर्गात सप्ताह झाला असता, आणि स्वर्गात जर सप्ताह झाला असतं तर सागरदादा एखादी तारीख आली असती ना आपल्याला. वैकुंठी तो ऐसे, म्हणून जगद्गुरूंनी विनंती केली, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, अद्भुत आरस, कथा काळी नामाचा. देवा ऐके ही विनंती, मज नको रे ही मुक्ती, तया इच्छा गती हे ती सुख आगडे. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये इथं जो आनंद आहे तो तिथं नाही, म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. आता पुढे चला. या देहामध्ये आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा या देहात एक अलंकार असतो, आणि त्या अलंकाराचं नाव आहे नम्रता. नुसतं हात जोडणं म्हणजे नम्रता नाही, डोकं टेकवणं म्हणजे नम्रता नाही. हात जोडणं डोकं टेकवणं ही झाली कृती. भगवंताची अपेक्षा आहे अंतःकरणातील वृत्ती. सर झुकाने से सर झुकाने से नमन आदा नहीं होता पगले, सर झुकाने से नमन आदा नहीं होता पगले, दिल भी झुकाना पड़ता है सारी इबादत को पाने के लिए. नुसतं हात जोडणं ही झाली कृती. पण भगवंताची अपेक्षा, श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयाः. अर्जुना, तुला ऊर्ध्वगती पाहिजे असेल तर एक करायचं, तुझं अंतःकरण मला दे. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकात. देवाला आमचं अंतःकरण जर समर्पित केलं तर ते दास्यत्व आहे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, अर्पुनी ईश्वरा, अर्पुनी ईश्वरा. देवाला आमचं अंतःकरण द्या. मी आपल्याला सोपा प्रश्न विचारतो. भगवान प्रभू रामचंद्रजी विश्वाचे मालक आहे, आणि भगवान श्री हनुमानजी महाराज भगवंताचे सेवक आहे. गावात मंदिर मालकाचं आहे का सेवकाचं आहे? मालकाचं मंदिर नाही असं नाही. अयोध्येमध्ये फार छान मंदिर आहे, भव्य दिव्य मंदिर आहे, ऐश्वर्य संपन्न भगवान प्रभू रामचंद्रजींचं मंदिर आहे. पण प्रत्येक गावात सेवकाचं मंदिर आहे. गावातच नाही, गावातल्या वाडी वस्तीवर सुद्धा मंदिर आहे. बरोबर आहेत की नाही माऊली? छोटी वस्ती असली तरी 10-5 घरं म्हणतात आपल्याला मंदिर बांधायचं ते हनुमानजी महाराजांचं. त्याचं कारण दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामाचरण.
रामायणामध्ये माझे भगवान श्री हनुमानजी महाराज प्राण आहे बाबा. रामायणातून जर भगवान श्री हनुमानजी महाराजांचं पात्र वाजा केलं ना तर रामायणातला प्राणच निघून जातो. हो, काय नम्र भाव आहे. बरं, सगळ्या सिद्धी असून सुद्धा देवाच्या पायाजवळ बसलेले सिद्धी. अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघु रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. गोस्वामी तुलसीदास महाराज वर्णन करतात अष्टसिद्धी ज्यांच्या चरणाजवळ आहे पण ते म्हणतात मी देवाचा सेवक आहे. आदर्श घेण्यासारखे. आपल्याकडे किती ऐश्वर्य येऊ द्या, आपल्याकडे सौंदर्य असू द्या, आपल्याकडे पद असू द्या, प्रतिष्ठा असू द्या, पण हे ज्यांच्यामुळं प्राप्त झालं ना त्यांना कधीच विसरायचं नाही. हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. आज आपण कुठपर्यंत आलो आणि कोणामुळं आलो हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अरे ज्या वडीलधाऱ्यांनी आपल्याकरता रात्रीचा दिवस हाडाची काढा रक्ताचं पाणी केलं, ज्या मित्राने आपल्याला घासातला घास दिला. पूर्वीच्या काळात काही परिवार असे होते की गरीबातले गरीब परिवाराला ते धान्य द्यायचे, किराणा भरून द्यायचे. आजही ते परिवार आहेत तसे की ज्यांनी आपल्याला स्वतःच्या धान्यातलं धान्य दिलं, परत मागं वळून पाहिलं नाही. बिचारे देव माणसं आपल्याला भेटलेत ना, त्या माणसांना कधी अंतर द्यायचं नाही. हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. ज्यांनी चालता चालता मदत केली ना त्याचं सुद्धा अंतःकरणात ऋण ठेवणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. याकरता फार मोठं अंतःकरण लागतं. माणसं देणारे माणसं म्हणतात या हाताने दिलं ना की या हातात सुद्धा माहीत झालं नाही पाहिजे. हा, पण लक्षात ठेवणारा मात्र जो घेणारा आहे तो लक्षात ठेवणारा पाहिजे दादा. हो, माझ्या हनुमानजी महाराजांनी देवाचे पाय सोडलेच नाही. एवढे सिद्धी प्राप्त असून सुद्धा त्या सिद्धीचा कधी वापर केला नाही. कारण मालक मालकाचं काम करतात, सेवकांनी सेवकाचं काम करायचं. सेवेला की सेवक झालो झालो, सेवेला की सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा देवा देवा. आपण सेवक म्हणून राहा. वडिलांनी, आईने, आजीने, आजोबांनी आपल्याकरता फार मोठा त्याग केला. हे कधी विसरायचं नाही दादा. आणि त्यांच्या शब्दाच्या पुढे न जाणं हाच परमार्थ आहे. त्याला दास्यत्व म्हणतात. नम्रता भाव हा आहे. 5 वाक्य सांगतो. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होती 3, माती नरम झाली की त्याची शेती होती 4, आणि माणूस नम्र झाला ना की त्याचाच देव होतो 5. नम्र झाला भूता तेने कोणी दे आनंद, कोणी दे आनंद, तेने कोणी दे आनंद. हे नम्र झाला भूता तेने कोणी दे आनंद, कोणी दे आनंद, तेने कोणी दे आनंद. हे नम्र झाला भूता वा वा तेने कोणी दे आनंद, धनंजय महाराज. तिने कुंडली अनंता. ज्याचा अंतःकरण नम्र असतं ना त्याच्या जीवनात धन्यता प्राप्त होते. घाई करणारे, आतताई करणारे, उद्धटपणा वागणारी माणसं इतिहासाने अजिबात त्यांची दखल घेतली नाही. जे मात्र नम्र राहिलेत ना त्यांची इतिहासानं दखल घेतली दादा. हो, लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, लाखोच्या संख्येनं वारकरी
पंढरपूरला चालतात, एकही वारकऱ्याला धक्का लागत नाही आणि एकही वारकरी उपोशी राहत नाही. ही ताकद जर कोणाची असेल तर ती माझ्या माऊली ज्ञानोबरायांची ताकद आहे. माऊली या शब्दामध्ये नम्रता आहे. मा, उ आणि ली हा शब्द मोकळा करू आपण. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता आणि लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज. काय नम्रता आहे हो. अहो, माऊलींना विचारलं तुमचा उद्धार कोणामुळे झाला, तर माऊलींनी सांगितलं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो. ही नम्रता आहे. आता उद्धरलो गुरुकृपे, गुरुकृपेमुळेच आमचा उद्धार झाला. या दास्यत्व भाव आहेत. ऐका बरं का, माझ्या माता द्रौपदीच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग सांगतो आणि दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करतो. माझ्या माता द्रौपदी दारावर आलेल्या अतिथीचा सन्मान करायचा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं सदैव भजन करायचं. हे आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. अख्खा आयुष्य प्रत्येक क्षण देवाच्या चिंतनात जावा. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहानी लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम. सासों की माला पे सिमरू मैं पीता नाम. सासों की माला पे सिमरू मैं पीता नाम, पीता नाम, पीता नाम. संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी भजन करावं. माझ्या माता द्रौपदीनं भजन करावं. एक दिवस माझ्या माता द्रौपदीची देवपूजा आटोपली आणि गंगा मैयाच्या दर्शनाला आल्या. प्रातःकाळची वेळ आहे. दर्शन घेतलं, गंगा मैयाचं पवित्र तीर्थ घेतलं. गंगा मैयाकडे पाहता पाहता एक दृश्य त्यांना पाहायला मिळालं. एक सिद्धी प्राप्त झालेले सिद्ध महापुरुष गंगा मैयाच्या तीर्थामध्ये स्नान करत होते. माता द्रौपदीला खूप आनंद झाला. काय भाग्य म्हणे आपलं, आज गंगा मैयाचंही दर्शन होतंय आणि साधू बाबाचंही दर्शन होतंय. साधू बाबा सिद्धी प्राप्त झालेलं महात्मा आहे आणि त्यांच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेऊ म्हणे आपण. आता दुरून नाही वंदन करायचं, साधूच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेऊ. माता द्रौपदी बाहेर उभे राहिले हात जोडून प्रतीक्षेमध्ये. साधू बाबांना नजर नव्हती, प्रज्ञाचक्षु.
पण सिद्धीला गेलेले महात्मा. साधूबाबांचे स्तोत्र पठण सुरू आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझ विन शंभो मज कोण तारी. ओम देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं कालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. स्तोत्र संपले. बाबाच्या लक्षात आलं की आपल्या कमरेचा लंगोट हा गंगा मैयाच्या तीर्थात वाहून गेला बा. आता आपले कमरे लंगोट नाही. बरं, ज्या विभूतींना दृष्टी नसते ना माऊली, त्यांना भगवंताने संवेदनेचं अधिक ज्ञान दिलेलं असतं. त्यांना संवेदना लगेच कळतात की आपला कमरेचा लंगोट गेला. आता आपण या अवस्थेत जर बाहेर गेलो तर भाविक मंडळी बाहेर उभे आहेत, ते रागवतील आपल्याला, ते दोष देतील. गंगा मैया हमारी माता आहे. गंगा मैयामध्ये या अवस्थेत स्नान करता, गंगा मैयामध्ये वस्त्र घेऊनच स्नान करायचं. हमारी माता आहे. हे गंगा मैया, या अवस्थेत बाहेर गेलं मला अपमान सहन होणार नाही, त्यापेक्षा मी तुझ्या तीर्थामध्ये स्वतःचा देह त्याग करतो म्हणे. आता मला समाधी घ्यायची, मला स्वीकारा. आपण दयाघन आहात, मला स्वीकारा गंगा मैया. माता द्रौपदीनं ते वाक्य ऐकलं. हे गंगा मैया, तुझ्या तीर्थामध्ये मी स्वतः समाधी घेतोय, मला स्वीकार. वाक्य ऐकलं. माता द्रौपदी विचार करतायत, लंगोट वाहून गेल्यामुळे बाबा देह त्याग करतायत. माता द्रौपदीनं क्षणाचाही विलंब न करता गंगा मैयाला वंदन केलं, गंगा मैयात प्रवेश केला. दूरवर वाहत चाललेला लंगोट होता, तो माझ्या माता द्रौपदीनं आणला, साधू बाबाच्या कमरेला बांधून दिला. बाबाला आनंद झाला. बाबांनी विचारलं, ही भाग्यवान व्यक्ती कोण आहे ज्यांनी मला लंगोट दिलाय? आज व्यक्ती कोण आहे, मला नाव सांगाल का आपलं? त्यावेळी माता द्रौपदी म्हणतात, बाबा माझं नाव द्रौपदी आहे, मी बाहेर उभे होते, तुमचा सगळा वार्तालाप ऐकला. मी बाहेर दर्शनाकरता उभे होते, मला आशीर्वाद घ्यायचा होता. साधू बाबा म्हणे, पोरी फार भाग्य घेऊन जन्माला आली, तुझं जीवन धन्य झालं म्हणे. आज तू एका साधूला वस्त्र पुरवलं ना, तर या साधूचा आशीर्वाद आहे. ज्यावेळी तुला वस्त्राची गरज लागेल ना, त्यावेळी विश्वाचा मालक तुझं वस्त्र झाल्याशिवाय राहणार नाही. ही दास्यत्व भूमिकेत धन्यता आहे अभंगाचं दुसरं. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. हे धन्य आम्ही जन्मा आलो. महाराज आम्ही जन्मा
सागरजी महाराज, तुमच्या सगळ्यांच्या आनंदात वेळ कसा आवरत आला कळालं नाही आपलं. 5 मिनिटांमध्ये आपल्याला कीर्तन सेवेचा समारोप करायचा आहे. 12 वाजता आपल्याला फुलं वाहण्याचा कार्यक्रम असतो ना, त्यामुळं सगळ्यांनी एकदा प्रेमाचं भजन करूयात. विठोबा रघुमाई जय जय जन्माला येताना चल, 15 मिनिटं बोनस आले त्यांच्याकडून. आता मुदत वाढ मिळाली. वा 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 वा, तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. तुम्हाला श्रद्धेनं कीर्तन ऐकायला आवडतं म्हणून 15 मिनिटं पुढे, नाही तर दररोज फिरतो आम्ही. काही जण जे आल्यापासून घड्याळ पाहत राहते आणि वेळेच्या पुढे गेलं ना बाबा, इतके डोळे मोठे करून पाहायला लागत नाही. कीर्तन संपल्यावर आता गळाच आवडतं इथे आपला. आता श्रद्धेनं कीर्तन ऐकणारे आणि उभे राहणारी सगळी मंडळी माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ आहे, तरी श्रद्धेनं सगळे कीर्तनकार मंडळी आहेत. वा 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 वा, विठ्ठला विठ्ठला जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण देह ठेवण्याची सिद्धी आपल्याला प्राप्त करून घेता येते. ऐका, जन्माला येताना कोणत्या गावात जन्माला येणार आहेत माहीत नाही, पण देह ठेवताना जर पंढरीचा वारकरी म्हणून देह ठेवला नवनाथ दादा सारखा, तर त्याच्यासारखं भाग्यवान वारकरी दुसऱ्या जगात कोणताच नाही. ते धन्यता आहे. नवनाथ दादा माळकरी होते. वारी करणं, भजन करणं हा त्यांचा पिंड होता, स्वभाव होता. आणि तो स्वभाव, तो पिंड, ती सेवा त्यांनी आयुष्यभर जपली. भगवान पांडुरंगावर निस्सीम श्रद्धा होती. हो, म्हणून तर शारदीय नवरात्र उत्सवाच्या पर्व काळामध्ये हा पुण्यस्मरण विधी आला. ही भाग्यकारक गोष्ट आहे. शारदीय नवरात्र उत्सवाचा पर्व काळ आहे. हो, भाग्यकारक गोष्ट आहे. आयुष्य किती मिळालं हे महत्वाचं नाही, ते आयुष्य आपण कसं व्यतीत केलं हे महत्वाचं आहे. क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. बरं, एक वाक्य सांगू तुम्हाला. परत जर महाराष्ट्रात जन्म घ्यायचा ठरला तर कोणाचं वशिला लावा लागेल आपल्याला. म्हणून या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा. आपल्याला जेवढे माणसं भेटलेत ना, तेवढे माझ्या भगवान पांडुरंगाचा प्रसाद म्हणून त्यांना स्वीकारा. सगळे माणसं सारखे नसतात. ही 5 बोटं सारखे नाही, हे ज्येष्ठ मंडळी सांगत असतात. कोणी रागीत स्वभावाचा असेल पण त्याच्या अंतःकरणात माया असते. कोणी बोलून पटकन मोकळा होतो पण त्याच्या मनात काही नसतं. तेवढा वेळ त्याचा राग सहन करा ना. तेवढी वेळ गेली ना की ते आपोआप नंतर ते फोन करून सांगते, मी जरा जास्त बोललो का रे सकाळी तुला. तेवढा वेळ सहन केला ना. आया वडीलधाऱ्यांनी सहन केलंत ना. हा, हे वडीलधाऱ्यांनी सहन केलं तर म्हणून तर आपल्याला त्यांनी आनंदाचा मार्ग दाखवला. त्याला ज्याला जीवनात दुःख नको असं वाटत असेल त्याने 2 गोष्टी आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. 1 जिभेवर साखरेचा काढा आणि 2 मेंदूत बर्फाचा काढा. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. वाक्य सांगतो. जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. जितके माणसं जोडले ना तेवढे सांभाळणं महत्वाचं आहे. त्यातला एकही माणूस गमावता कामा नये याची काळजी आपण घ्यायची. त्याकरता आपल्या जिभेवर माधुर्य असावं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अहो, ज्याच्या जिभेवर गोडवा आहे ना, तो अनोळखी ठिकाणी सुद्धा पोटभर जेवतो. ओळख असल्यावर तर कोणी जेवू घालील आपल्याला. ओळख नसणाऱ्या ठिकाणी सुद्धा पोटभर भोजन प्रसाद देतात त्याला माता माऊली. काय लागत नाही, फक्त जिभेवर माधुर्य लागते. आणि गोड बोलल्याने का आपल्या अकाउंटमध्ये पैसे थोडेच कमी होत राहतात. होय, काही माणसं इतके कंजूस राहते ना, गोड बोलायचं म्हटलं त्यांना टेन्शन येऊन जातो. इतरांचं कौतुक करायला शिकलं ना तरच जग आपलं कौतुक करत असतंय. आणि आपण ज्यावेळी एखाद्याला मोठं म्हणू, ज्यावेळी आपण मोठं म्हणण्याचा स्वभाव ठेवू ना, त्यावेळी आपण आपोआप मोठे होत असतो. हा, ही सच्चिदानंद पदवी. हा, सच्चिदानंद पदवी. ऐका, आपल्याला जाताना काय घेऊन जायचं नाही, काय घेऊन आलो पण नाहीत. माणूस येताना एकटा आला, पण त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला. आता येताना एकटाच आला, पण जाताना लाखोंच्या अंतःकरणात घर करून निघून गेला तर नवनाथ दादांसारखा पुण्यात्मा शिल्लक राहते काय. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. माणसं आठवण उगच कोणी कोणाची आठवण काढत नाही. उगच कोणाचा सत्कार होत नाही. उगच कोणाचा सन्मान होत नाही.
उगीच कोणाला चांगलं म्हटलं जात नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला चांगलं म्हणायला सुरुवात होईल ना, त्या दिवशी समजून घ्यायचं तुमचा मार्ग चांगला आहे. आणि या जगात सगळेच माणसं तुम्हाला चांगलं म्हणत नाही. 40% माणसं हे कायम विरोधात असते. तुम्ही किती चांगलं वागा, 40% माणसं हे आपल्याच विरोधात नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विरोधात होते. तर 100% माणसं कधी आपल्या बरोबर राहत नाही दादा. हो, तुम्ही माफ करा मला. शकुनी मामासारखा माणूस देवाला बोलायचा, दुर्योधनासारखं बोलायचा. भगवान परमात्मा साक्षात समोर होते, त्यांना देव कळाले नाही. सगळेचे सगळी माणसं कधीच आपल्या बरोबर नसणार आहेत. आपल्या बरोबर जेवढे माणसं आहेत ना, त्या सगळ्यांना जपा, माणसं जपा. मी नेहमी सांगत असतो की गेल्यानंतर माणसं म्हणतात माणूस लय चांगला होता, पण तो गेला ना. आता तो जिवंत असताना त्याला चांगलं म्हणायला शिका. एखादा चांगला वागत असेल त्याचं कौतुक करायला शिका. एखादा चांगला अभंग म्हणत असेल त्याचं कौतुक करायला शिका. एक चांगली सेवा करणारी भजनी मंडळी आहेत. माझं वय एवढं नसेल एवढी या मंडळींची सेवा आहे. हो, यांच्या चरणावर मी कायम नतमस्तक होईल दादा. एवढी मोठी सेवा तुमची सगळ्यांची आहे. समोर बसणारी सर्व वारकरी मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन हे श्रद्धेनं कीर्तन ऐकतायत. कारण या नारदाच्या व्यासपीठावरचं कीर्तन आहे. हे आमच्याकडे पाहताना हे रंधाळे महाराज म्हणून पाहत नसतात, तरी माऊली ज्ञानोबारांचा वारकरी म्हणून पाहत असतात. हो, या धन्यता असते. हे मोठेपण व्यक्तिगत कोणाचं नसतंय, हे माऊली ज्ञानोबारांचं मोठेपण आहेत ना दादा. सगळ्यांशी प्रेमानं राहणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. माझ्या नाथबाबांनी आदाबादचं तीर्थ होतं, अलाहाबाद गंगोत्रीचं तीर्थ आणलं होतं. आणि ते रामेश्वराच्या वाळवंटात रखरखीत वाळवंट आहे, हे ऊन मी म्हणतं. आणि त्या वाळवंटामध्ये ताण आहे, व्याकुळ झालेलं गाढव नाथबाबांनी पाहिलं. आणि ते गंगोत्रीचं तीर्थ सगळ्याच्या सगळं त्या गाढवाला दिलं. आणि त्यामुळंच नाथबाबाच्या घरी भगवान पांडुरंग परमात्मा राहिले, सेवा करायला राहिले. आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शन. जिभेवर माधुर्य ठेवा, मेंदूमध्ये शीतलता ठेवा. येणारे दिवस कसे येतील सांगता येत नाही. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, काही प्रपंच रस्त्यावर आले, काही घरांची दिवाळी गेली दादा. काही लेकरांची शाळेत फी भरायची होती वडिलांना, ती फीच गेली भिजून. काही लेकी बाळींची दिवाळी आली होती जवळ. आता वडिलांनी स्वप्न पाहिले होते, माझे लेकी येतील, माझे नातू येतील, त्यांच्याकरता एवढे पैसे मला जीव लावून ठेवायचे, माझे लेकी करता हे सगळं धान्य मला द्यायचं आहे, ती आल्यानंतर भाजीपाला मला द्यायचा आहे. त्या सगळ्यावर पाणी फिरलं दादा. हो, अतिवृष्टी झाली. त्या सगळ्यांना आधार देण्याचं काम तर करू आपण. हो, धनिकालाच परोपकार करता येतो असं नाही. ज्याचा स्वभाव चांगला आहे ना, तो इतरांना आधार पण देऊ शकतो. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. गेल्यानंतर सगळे कौतुक करतील, पण जिवंत असताना मदत करा, एखाद्याच्या पाठीशी उभं राहा. मी सांगत असतो, मेल्यानंतर खांदा द्यायला सगळे पुढे येतात, मेल्यानंतर खांदा द्यायला सगळे पुढे येतात. पण नियती पुढे हातबल झालेल्या माणसाला जे 2 हात मदत करतात ना, ते माझ्या भगवान पांडुरंगाचे 2 हातात. मदत करायला शिकूयात. अहो, गेल्यानंतर स्टेटस ठेवतील, स्टोरी मेन्शन करतील, सगळं होईल, भावपूर्ण श्रद्धांजली. पण ते राहिले नाही ना, ज्यांचं स्टेटस ठेवलं ते पाहायला नाही राहिले ना आता. हाँ, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहाँ में कौन किसी का होने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहाँ में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी की मैयत पे मोतम मनाते हो दोस्तों, मरने वालों को क्या पता रोने वाला कौन है. मरणाऱ्याला माहीत नाही कोण रडणार आहेत गाड्या. जिवंत असतानाच आपण त्याचे अश्रू पुसले ना, तो माणूस आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. आयुष्याच्या साधने ही सच्चिदानंद पदवी आहे. हे राहणं, या सगळ्यांमध्ये राहणं, आनंदी राहणं. आपल्याला पाहिल्यानंतर माणसांना फ्रेश वाटलं पाहिजे. आपल्याला पाहिल्यावर माणसं फ्रेश होऊन नाही आले पाहिजे. विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षांचं आहे. आयुष्याची आकडेवारी आहे का? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षांचं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचं आयुष्य 32 वर्षांचं आहे. भगतसिंगासारख्या तरुणाचं आयुष्य 23 वर्षांचं आहे. स्वामी विवेकानंदजींचं आयुष्य 39 वर्षांचं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी भगवान गौराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला. वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले. वयाची 50 वर्षातले 35 वर्ष तुमच्या माझ्याकरता समर्पित केले, की ज्या राजांमुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस,
माता भगिनींचं सौभाग्य, तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच राजांनी तुमच्या माझ्या करता तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नरराक्षसांचा करुणी संहार, धरणी मातेचा तू केला उतार. जय देव जय देव जय शिवराया, अनंत मंदारी आरती आया. जय देव जय शिवराया, अनंत मंदारी आरती आया. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, रक्षमाता करुणी संहार, धरणी मातेचा तू केला उतार. जय देव जय शिवराया, अनंत मंदारी आरती आया. जय देव जय शिवराया, अनंत मंदारी आरती आया. आरती गाया, आरती गाया. सच्चिदानंद पदवी आहे छत्रपतींची. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की दगडाचं ही काळीज असणार काळीज म्हणतं जय. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आणि सच्चिदानंद पदवी म्हणजे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ही पदवी राहते. प्रपंचातील पदव्यांना माझी लागतो, पण परमार्थातील पदव्यांना माझी लागतं का? अजून 10-20 वर्षांना मी आलो जरे गावात तर तुम्ही म्हणणार आहे की माझी कीर्तनकारी बरं काही. अजिबात नाही. तर ही सच्चिदानंद पदवी आहे. वारीमध्ये वारकरी चालतात, ओळख नसते, पण नुसतं माऊली म्हटलं ना, माऊली भूक लागली हो, अरे माझे माऊली पोटभर जेवण देतात, भोजन प्रसाद देतात. सच्चिदानंद पदवी घेणे. चला, फार गोड चिंतन आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपली संकल्पित वेळ संपली आहे. महाराजांची सुंदर अशी भैरवी आपण ऐकूयात. पहिलं चरण देह मिळाला, दुसरं चरण दास्यत्व केलं, तिसरं चरण आहे आयुष्यरूपी साधन मिळालं, आणि भजनाद्वारे आम्हाला या मृत्यू लोकामध्ये स्वर्ग सुखाची प्राप्ती झाली. अभंगाचं शेवट.
हे दासा विठोबाचा हे दासा विठोबाचा
झालो मागे घ्या मागे घ्या पुढे नाही धन्य